कात्यायनीभ्यां नमः। ॐ सिद्धिलक्ष्मीर्देव। ॐ अस्तु श्री। सर्व ध्यानी कुटुंबाचं खूप हृदयापासून आजच्या सत्रामध्ये खूप स्वागत आहे सगळ्यांचं. मला एक 5-6 मिनिटं लेट झालं काही कारणांमुळे. तर अ, आज आपल्याच ध्यानातल्या एका मास्टरचा मला फोन आला होता आणि घरामधल्या काही प्रश्नांवर त्यांनी मला विचारलं की आपण कुठल्या पद्धतीने साधना करू शकतो जेणेकरून आपल्या नात्यांमध्ये आपण थोडंसं एक वातावरण चांगलं करू शकतो. जेव्हा मी ह्या गोष्टी सांगते तेव्हा मला माहितीये फार अवघड आहे, कारण मी जे ऐकते हे सगळं कधी ना कधी माझ्या आयुष्यात मी पण ह्यातून गेलेली. त्यामुळं असं काही नाहीये की मी इथं सांगते म्हणजे मला काही त्याचं दुःख माहित नाहीये किंवा काय. म्हणजे मीच सोडा की म्हणजे मी माझंच सोडून द्या किंवा इथं प्रत्येक जण म्हणा किंवा आपले जे देव आहेत त्यांना सुद्धा खूप सहन करावं लागलंय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जसं मला श्रीरामांचं नेहमी वाटतं की जेव्हा ते वनवासात गेले, सगळे म्हणतात की त्यांनी कशी आज्ञा पालन केलं आज्ञेचं आणि त्याच्यातून त्यांना दाखवलं त्यांनी की म्हणजे त्याच्याशिवाय त्याच्यापेक्षा मोठं काही नाहीये जेव्हा आई वडिलांचा मान किंवा हे सगळं प्रेम किंवा हे. पण ह्या गोष्टी जर त्यांच्या बाबतीत झाल्या नसत्या, त्यांना जर वनवास घडला नसता, तर कदाचित ते भगवान श्रीराम जे त्यांचं दैवत्व समोर आलं आपल्या पुढे जाऊन, हे ते झालं नसतं. तुम्ही विचार करा ना, तसंच रामाचं एखाद्या राजाप्रमाणे राज्य चालू असलं असतं, आयुष्य तसंच संपून गेलं असतं. पण ती जी भगवान रामाची जी कथा आहे अवताराची, तो अवतार घेण्याचं कारण की अनेक दुःख जरी आली तर तुम्हाला ती दुःख स्पिरिच्युअलिटीकडे, तुमच्या आत्म्याच्या जागृतीकडे घेऊन जातात. तुमची स्ट्रेंथच तुम्हाला त्या ह्या पिरियडमध्ये कळते की माझ्यामध्ये किती ताकद आहे. आणि जर श्रीरामांनी जर तो निर्णय घेतला नसता की जेव्हा त्यांना तो दिला गेला वनवासाचा तो सगळा प्रवास, तर श्रीराम त्याला नाही सुद्धा म्हणू शकले असते. पण शेवटी कसं आहे की आज मी एक सुंदर वाक्य ऐकलं की हे जे सृष्टीमध्ये बदल होतात किंवा सृष्टीमध्येच बदल नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात जे बदल येतात तर ते आपल्याला आत्म्याच्या अवेकनिंगकडे घेऊन जातात. म्हणजे जागृती जी आत्म्याचे आपण म्हणतो ना, आत्मा जागृत होणं किंवा अजून त्याला काय म्हणू शकतो, स्पिरिच्युअल अवेकनिंग. ही जी आपली बुद्धी आहे त्या बुद्धीची वाढ होणं, विकास होणं, ह्या गोष्टी आपल्याला त्या काळामध्ये कळतात. जर सगळं अलबेल एकदम छान व्यवस्थित चालू आहे, कुठलंच दुःख माणसाच्या ह्याच्यात आलेलं नाहीये समजा, तर त्या माणसाला कळणार सुद्धा नाही की दुःख म्हणजे काय. म्हणजे ती जी डार्क बाजू आहे, अंधार आहे, तो जर दिसला नाही तर उजेडाची किंमत राहत नाही. सतत जर आपल्या इथं पृथ्वीवर दिवस असला असता, सूर्य असला असता, तर कुणाला त्याची किंमत असली नसती. तर तो चंद्र आहे, रात्र होती, मग आपल्याला समजतं आता उद्याचा दिवस येणार आहे. आणि त्या दिवसानुसार आपण मग सूर्याच्या पोझिशन नुसार आपण आपलं घड्याळ बनवलंय. तर हे सगळं कशामुळे की कारण तिथं चंद्र सुद्धा आहे, म्हणून ह्या गोष्टींना महत्व आहे. चंद्र आणि सूर्य म्हणजे दिवस आणि रात्र. तसंच जसं आपल्या आयुष्यामध्ये सतत सुख जरी असेल तर माणसाला त्याची किंमत पण राहणार नाही. त्यामुळे हे दिलं गेलेलं आहे. असं त्यांच्या त्या एका पॉडकास्टमध्ये मी ऐकत होते आणि ते ऐकताना मला श्रीरामांचं वनवास आठवला. माहित नाही का, म्हणजे डायरेक्ट मी वनवासाच्या त्यांच्या त्या रामायणाच्या त्या कथेमध्येच गेले. आणि मग मला म्हणजे असं वाटलं की कसे श्रीराम घडले, म्हणजे त्यांच्या अवतारामध्ये हे सगळं लिहून आणलं होतं त्यांनी. पण जसं होतं की जेव्हा एकदा शरीर आपण धारण करतो तेव्हा विस्मृती, आपण सगळं विसरतो. तसं श्रीरामांचं पण झालं, ते पण विसरले होते की ते कोण आहेत साक्षात. आणि मग जसं ते वनवासामध्ये गेले आणि मग तिथून ज्या लीला सुरू झाल्या आणि तिथं त्यांना स्वतःच्या विराट रूपाची प्रचिती आली. म्हणजेच काय की जो वनवास त्यांना घडला, जो काही दुःख त्यांच्या वाट्याला आलं, ते ते त्यांनी नाकारलं नाही कुठंही. त्याचा ऍक्सेप्टन्स, त्याचा स्वीकार त्यांनी केला. आणि त्या दुःखामधून, कारण कुठंतरी त्यांच्या पण सोल प्लॅन मध्ये, त्यांच्या अवतार कथेमध्ये त्यांनी लिहिलं होतं की हे हे ह्या वेळेला 14 वर्षाचा वनवास मी भोगेन, माझ्यासोबत लक्ष्मण असेल, सीता असेल. म्हणजे हा अवतार कथा जसं लिहिलेला आहे तसंच प्रत्येक आत्म्याचा हे आपण प्लॅन घेऊन येतो. मी जसं नेहमी सांगते, आज महावतार बाबाजींचं जे युनिफाईड नावाचं पुस्तक आहे त्यामधला मी 6वा धडा वाचत होते. जे मी ते पुस्तक वाचत राहते कारण त्या पुस्तकामधून खूप गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा कळतात.
जर आपल्याला दुःख झालं कुठल्या गोष्टीचं, नात्यांमधलं, तर बाबाजींनी त्याच्यात खूप सुंदर वाक्य लिहिलेली आहेत. बाबाजींनी त्याच्यात स्पष्ट लिहिलंय की तुमच्या आयुष्यामध्ये येणारं प्रत्येक दुःख हा दुसरा माणूस देतोय, असं जर तुम्हाला कल्पना वाटत असेल, किंवा दुसऱ्या माणसाने माझं मन दुखावलंय, हे जर तुम्ही कुठेतरी डोक्यात घेऊन जगत असाल तर तुम्ही भ्रमात जगताय. ऐकताना खूप राग पण येतो. ऐकताना खूप म्हणजे राग येतो. वाचताना मला खूप राग यायचा. जेव्हा मी खरं सांगते, जेव्हा मी पहिल्यांदा वाचत होते म्हणलं असं कसं शक्य आहे वाचताना, की हे का असं लिहिलं असेल बाबाजींनी. आता बाबाजींनी लिहिलं म्हणजे साहजिक आहे, ते सत्यच असणार आहे. पण तरी पण माझं मन असं आहे की त्याला मी मान्यच करत नव्हते. म्हणजे मला राग येत होता की असं थोडीच असतं, आम्ही कशाला लिहून आणू आमच्या आयुष्यात एवढे मोठी अशी नाती, अशी माणसं की जी आम्हाला इतकं हे सांगतात. असं कसं लिहू शकतात बाबाजी, असं मी म्हणायचे. पण बाबाजींनी बरोबर ते कामाला लावलं. त्या पुस्तकाचं ते काम माझ्याकडे दिलंय. त्यामुळं आता ते कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा मला त्या पुस्तकाशी मी आहे कनेक्टेड. आणि मला ते वाचताना, पुन्हा पुन्हा वाचताना, नवीन नवीन एक एक लाईन वाचताना पुन्हा नव्याने काहीतरी समजतं. आणि सोबतच काय आहे की एखादा पॉडकास्ट ऐकला, जसं मी तो पॉडकास्ट आज जो ऐकला, त्याच्यामध्ये फक्त 7 मिनिटाचं एक छोटंसं त्यांनी कट केलेलं एक छोटासा त्याची शॉर्ट क्लिप टाकली होती. आणि त्याच्यामध्ये ते सांगत होते की बदल हा सृष्टीचा नियम आहे. प्रत्येकाचं आयुष्य बदल येतोच येतो, कारण तो बदल आपल्याला काहीतरी शिकवतो. आणि हे सगळं आपण आपल्या जेव्हा आपण जन्म घेत असतो, आपला आत्मा जेव्हा येत असतो, तेव्हा पृथ्वीवर असा एकूण मोठा होणारा जो बदल आहे, तेव्हा आपणच ठरवतो मी ह्या वेळेस तिथं असेल, कारण मला ते सगळं अनुभव करायचंय. असं ते त्या पॉडकास्टमध्ये सांगत होते. आता तो पॉडकास्ट पण सांगते मी तुम्हाला. तो रणवीर अलाहाबादियाचा तो पॉडकास्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांची एक शॉर्ट क्लिप मी आज माझ्या समोर आली. आणि नंतर मी बाबाजींचा हा धडा वाचत होते. तर त्या धड्यामध्ये खरं तर असं आहे की तुमच्या बरोबर जे काही घडत आहे, त्या प्रत्येकाचे जबाबदार तुम्ही आहात. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव हा तुम्ही लिहून आणता आणि त्याचे निर्माते तुम्ही आहात, असं त्या धड्यात स्पष्ट बाबाजींनी लिहिलेलं आहे. आणि मला हे पटतच नव्हतं की असं शक्यच नाही, मी कशाला असं लिहून आणू. पण तेच आहे. आणि बाबाजींनी हेही लिहिलंय की ही संकल्पना तुमच्या मनाला पटणं फार अवघड आहे. पण त्यांनी लिहिलंय की जसं एखाद्या पिक्चरमध्ये अभिनेता, दिग्दर्शक, डायरेक्टर, प्रोड्युसर हे सगळे असतात, तसं तुम्ही तुमच्या पिक्चरचे डायरेक्टर पण आहात, प्रोड्युसर पण आहात, कलाकार पण आहात. आणि जी लोक तुमच्या आयुष्यात आहेत ती सगळी तुमच्या पिक्चरमध्ये काम करतायत. असं त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, की ती पटकथा चालू आहे आणि त्या कथेमध्ये ती सगळी लोक तुमच्याबरोबर काम करतायत. आता ती लोक त्याचप्रमाणे वागतील ज्याप्रमाणे तुम्ही दिग्दर्शन कराल. म्हणजे तुम्ही त्यांना जशी दिशा दाखवाल त्याप्रमाणे ती समोरचं पात्र काम करणार, अभिनय करणार, असं बाबाजींचं वाक्य आहे. मी त्याचा तुम्हाला नक्की फोटो काढून पाठवेन. आणि मी जेव्हा ते वाचत होते ना, की अ, जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं होतं आणि आता वाचलं पुन्हा, ह्याच्यात मला खूप फरक जाणवत होता. पहिल्यांदा वाचताना मला अजिबात पटत नव्हतं. म्हणलं हे असलं थोडीच आहे, म्हणलं हे काय आहे? आणि आता वाचताना एक अन एक वाक्य अगदी म्हणजे पूर्ण समजत होतं बाबाजी काय सांगतायत तिथं, की ही कशी रचना, हा कसा खेळ आपला ह्याचा चालू आहे आणि आपण कसे त्याच्यात माकडाप्रमाणे एखाद्या नाचतोय आणि कसे चाललंय, की समोरचा गोड बोलला तर मी खुश, समोरचं थोडं हे झालं की मी रागात, समोरचं म्हणजे आपलं सगळं जे बाहेरच्या गोष्टींवर आहे त्याच्याबद्दल बाबाजी बोलतात, की कुठलाही अनुभव तुम्ही जेव्हा म्हणता ना, की असं त्यांनी दिलंय त्याच्यात, की तुम्ही जेव्हा म्हणता की ह्या व्यक्तीमुळं माझं मन दुखलं, तर बाबाजींनी सांगितलं की तिथं तुम्ही भ्रमात जगत आहात. कारण आपल्या अनुमतीशिवाय कुठलाही अनुभव, कुठलीही व्यक्ती आपल्याला त्रास देत नाही. आणि हे आपण सगळं विसरतो. त्यामुळे आपल्याला हे वाचताना पटतच नाही. म्हणजे मला तर बिलकुल पटलं नव्हतं. पण त्यानंतर हा जो अध्यात्माचा प्रवास सुरू झाला, ह्या ध्यानानंतर, अनेकांशी बघितल्यानंतर आणि स्वतः अनुभव घेतल्यानंतर, की खरंच माझ्यात ताकद आहे का, जे मला पाहिजे ते मी घडवू शकते का, जे सगळे सांगतात मोठे मोठे तत्वज्ञान, पण ते खरं आहे का. आणि ते खरंच आहे. आपल्यातच ती ताकद आहे की मला ज्याप्रमाणे माझ्या व्यक्ती आजूबाजूला पाहिजेत त्याप्रमाणे मी त्या घडवू शकते, इतकी ताकद माझ्यात आहे. ज्या गोष्टी माझ्या अनुभवाला येत आहेत, दुःख असेल सुख, हे सगळं मी लिहिलेलं आहे. त्याची रायटर, त्याची डिरेक्टर, त्याची कलाकार मी आहे. हे त्याच्यामध्ये जे बाबाजींनी सांगितलं ना, एक एक वाक्य खरंय. फक्त त्यासाठी थोडंसं डीप जावं लागेल, त्यासाठी थोडी साधना वाढवली पाहिजे आपली. मग आपल्याला ह्या गोष्टींचा अनुभव येईल जे बाबाजी सांगतायत. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, जे आपण हे ध्यान, हे रेकी, हे जे करतोय, हे केवळ एक मजा म्हणून, अर्धा तास टाइमपास असं म्हणून करायचं नाहीये. तर जितकं आपण ह्याला समजून घेऊ, अजून थोडे युट्यूबवरचे चॅनल्स जे आपल्याला आपल्याला त्यांच्याशी मॅच झाल्यासारखं होतंय,
ते सगळं बघा, आपण इथं येतोय म्हणजे इथंच अडकून बसायचं नाही. आपण सगळं उघडं आहे आपल्यासाठी जग. जे आपल्यापर्यंत येते ते घ्यायचं, ऐकायचं, त्याच्यामध्ये आपली कामं करत करत रोजचं आयुष्य जगत जगत हे सुद्धा ज्ञान घ्यायचं. कारण हे घेण्यासाठीच खरं तर आपण येतो. कारण एकदा हे शरीर सोडलं आणि आपण ती चेतना आपली बाहेर पडली, की मग मला सगळं ज्ञान आपोआपच येईल, कळेल सगळंच काय आहे ते. पण ह्या शरीरात राहून हे ज्ञान घेणं महत्वाचं आहे. आणि तो आपला खरा महत्वाचा प्रवास आहे. ते करण्यासाठी आपण इथे येतो. त्यामुळं त्याच्यामध्ये जे त्या धड्यामध्ये जे बाबाजींनी सांगितलंय, मला आवर्जून सगळ्यांना सांगावं असं वाटतं, की काही गोष्टी आता आपल्याला कळत नाहीयेत, ही लोक अशी का वागतायत, माझ्या आयुष्यात हे का चालू आहे. पण ते आपण बदलू शकतो 100%. आणि त्याच्यासाठी बाबाजींनी सांगितलंय, की त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते आपले विचार बदलणं. कारण त्याच्यात एक सुंदर वाक्य लिहिलंय, की ह्या सृष्टीची निर्मिती, हे पूर्ण क्रिएशन जे आहे ते ईश्वराच्या एका विचाराने झालेलं आहे. ईश्वराने विचार केला मला अशी सृष्टी निर्माण करायची, जिथं असे वनस्पती आहे. ते गाणं आहे ना, दुनिया बनाने वाले क्या तेरे, ते गाणं जे आहे ना, ते बघा तसं, म्हणजे त्याच्यामध्ये क्या तेरे मन में समाई. तर बाबाजींचं वाक्य आहे त्याच्यामध्ये, की जशी ईश्वराने ह्या सृष्टीची सुरुवात एका विचाराने केली, त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचं आयुष्य सुद्धा विचारांनी सुरू होतं. त्यामुळे विचार बदलले पाहिजेत, असं त्याच्यामध्ये स्पष्ट तो आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटतंय की माझ्या आयुष्याची को क्रिएटर, सहनिर्माता ती मी आहे, मी जे विचार करते ते बनवू शकते, हे खरंच आहे का वाक्य, का उगीच लिहिलेलं आहे सगळ्यांनी, हे बघायचं असेल तर आपल्या विचारांवर काम करायला सुरू करायचं. उठल्या उठल्या आपण, मी जे सांगते की अफर्मेशन्स बदलणं, अशी वाक्य तयार करायची स्वतःसाठी, आणि मग बघायचं 20 ते 30 दिवस, 30 दिवस, महिनाभर आपण त्या ते विचारच, तेच विचार ठेवायचे. अजिबात एकही नकारात्मक विचार आपल्याला येणारच नाही, हळूहळू प्रॅक्टिसने. आणि मग बघायचं की खरंच माझ्या आयुष्यात काय फरक पडतो मी जर माझे विचार बदलले तर. जे बाबाजी सांगतायत तिथं, की तुम्हीच क्रिएटर आहात तुमच्या आयुष्याचे. एक एक अनुभव तुमच्या आयुष्यात येणारी, त्रास देणारी प्रत्येक व्यक्ती, सगळेजण जे आहेत, हे सगळं तुमचंच क्रिएशन आहे, असं त्या धड्यामध्ये अगदी स्पष्टपणे सुंदर मेसेज त्यांनी दिलाय. तर हे वाचताना थोडं मला तर त्रासदायक झालं. मी म्हणजे खूप दिवस तर विश्वासच ठेवला नाही. म्हटलं बाबाजी मला काही हे पटत नाही, पण मी काय तुमचं मानणार नाही, ऐकणार नाही, मी असंच म्हणायचे बाबाजींना मनातल्या मनात. पण ते त्यांनी ते दाखवलं, म्हणजे उदाहरणांमधून दाखवलं, की जसं जसं मी ते ध्यान करत पुढे गेले, हृदयावर हळूहळू करायला लागले, तर जी कधी न नसलेली नाती सुद्धा व्यवस्थितपणे पुन्हा जुळायला लागली. पुन्हा म्हणजे जेवढे गैरसमज होते त्यातनं पुन्हा आम्ही जवळ यायला लागलो. असे असे बरेचसे कॉन्टॅक्ट म्हणा, आणि ज्यातनं एक मला समजलं की जे बाबाजींनी लिहिलंय त्याच्यामध्ये, तर ते खरं आहे. तर हे जसं माझ्या बाबतीत, मी आणि तिथं जे युनिफाईडला होते त्यांना बऱ्याच जणांना असे अनुभव आले. तर त्यासाठी हे नुसतं लिहिलंय म्हणून नाही, हे आपण रोज वापरून बघायचं. हे प्रयोग करून बघितले तर त्याचा अनुभव आहे. नुसतं कुणीतरी लिहून ठेवलंय, आपण त्याला हो 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 म्हणून फॉलो करायचं असं नाही. म्हणजे माझा तर स्वभाव असा नाही, मी प्रत्येक गोष्टीला चॅलेंज करेन, आव्हान देईन त्याला, की असं कसं काय, मला तर नाही पटत आहे, मला तर असं वाटतं मीच बरोबर आहे, मला असं वाटतं माझ्यावरच अन्याय झालाय. असंच मला वाटायचं त्यावेळी जेव्हा मी वाचत होते. आणि जसं जसं ते पुढे पुढे आयुष्यात आणायला गेले, म्हणून बाबाजींनी म्हणतो ना, ते काम माझ्याकडे का दिलं, म्हणजे मी तुम्हाला सांगते, ऋषिकेशला गेल्यानंतर तिथं बाबाजींचे युनिफाईड पुस्तकं जी कॉपीज आहेत, त्या आम्ही सगळ्यांना विकत होतो तिथं. म्हणजे ज्या मॅडम होत्या US वरनं आल्या होत्या, त्या घेऊन आल्या होत्या, आणि त्यांनी माझ्याकडे दिलं. आणि त्यांना जायचं होतं बाबाजींच्या गुफेमध्ये, महावतर बाबाजींची जी गुफा आहे तिथं जायचं होतं. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, विपुला हे तुझ्याकडे मी देते, आणि तू हे इथं सेलिंगला, इथं स्टॉलला ठेवते वगैरे. आणि त्या कॉपी मधल्या मी फक्त हिंदी कॉपी घेतली होती, पण माझ्याकडे इंग्लिशची पण कॉपी आली. आणि मी विचार करते, अरे ही एक कॉपी कस काय राहिली माझ्याकडे, कस काय राहिली. ते नंतर समजलं, जे काम माझ्याकडे आलं त्यावेळेस मला समजलं, की ही कॉपी माझ्याकडे का राहिली इंग्लिश मधली. मला नको होती, मला हिंदी भास होती, पण ती इंग्लिशची पण कॉपी राहिली. आणि मी विचार केला, आता इंग्लिशची कॉपी द्यावी कुणाला. पण म्हणलं जाऊ दे, घरी असावी आपल्या. आणि ते काम जसं सुरू झालं तेव्हा मला बाबाजींचा तो प्लॅन समजला, की ती का त्यांनी माझ्याकडे ठेवली. आणि अजून एक गोष्ट बाबाजींची सांगायची म्हणजे, मी विचार करते की बाबाजी म्हणत असतील की ही कसली आळशी माझ्या माझ्या आळशी माझ्या कामामध्ये आली. कारण ते काम मी सुरूच करत नव्हते. इतकं दिवस मी ते काम पुढे ढकललं, पुढे ढकललं. आणि मनात हसायचे आणि म्हणायचे सुद्धा बाबाजींना, बाबाजी तुम्ही यावेळेस फार आळशी माणसाला निवडलंय, म्हणजे मी हे कधी काम करणार, असं मला झालं होतं. पण त्यांची कृपा म्हणा किंवा काय, त्यांना मी सारखं म्हणायचं आता तुम्हीच करून घ्या, मला तर फार कंटाळा येतो हे काम करायला. पण त्यांनी ते काम माझ्याकडनं सुरुवात करून घेतलं, आणि ते संपवणार पण तेच आहेत.
पण एक सांगते की काही गोष्टी आपल्याला सुरुवातीला कळत नाही. आपल्याला वाटतं की माझ्या बाबतीत असं होतंय, माझ्या बाबतीतच सगळं दुःख आहे, माझ्यावरच लोक अशी वागतायत, माझ्या बाबतीतच फेल्युअर आहेत, अपयश आहे. पण तो खूप वेगळा प्लॅन आहे. आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय कुठलंही काम फुकट करू नका. आपण काही करायला लागलो, लोक म्हणजे विचारतात, समजा कुणी काय ह्याचे पैसे मिळतात का, मग कशाला करते. तेव्हा मी ह्या एका प्रश्नामुळे मी किती वेळा तर माझं हातातलं काम सोडून दिलंय, जे मला ज्याच्यातनं मला आनंद मिळायचा. पण कुणीतरी असं म्हणायचं कशाला फुकटचं काम करते, सोडून दे. पण तेव्हा माझ्या डोक्यात हे नाही आलं म्हणावं की मला ह्याच्यातून आनंद मिळतोय. पण ज्या वेळेस ह्या गोष्टी समजायला लागल्या, आता मी जर मला कोणी विचारलं तर मी म्हणते पैशाचा नाही, मला ह्याच्यातून आनंद मिळतोय. आणि तो आनंद सांगता येणार नाही, पैशात सुद्धा नाही सांगता येणार. तो असा आनंद आहे. आणि ते मला शिकवलं बाबाजींनी की सगळ्या कामांना तुम्ही पैशात तोलू नका, त्याची किंमत नाही करतायत. तर हे आपल्या लहानपणीपासूनच आपलं जे समाजाचं प्रोग्रामिंग आहे की कुठलंही काम लहानपणी आपण बरं खेळायचो, मजा करायचो, इतका दिवस कसा संपायचं कळत नाही. मग हळूहळू कुठे गेलं ते सगळं. तर ते लहानपण पुन्हा आलं पाहिजे की ज्याच्यात आपल्याला आनंद आहे, ज्याच्यात दिवस कसा गेला कळत नाहीये, ती कामं पण करावी जरी त्याचे पैसे नाही मिळाले, कारण त्याच्यातून आनंद मिळतो. आणि तो आनंद आपल्याला हायर व्हायब्रेशन्स मध्ये घेऊन जातो, हायर एनर्जी मध्ये घेऊन जातो. आपल्याला प्रेमाची जी फ्रिक्वेन्सी, नुसतं प्रेम पाठवा, प्रेम पाठवा, प्रेम पाठवा, त्याच्याने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते तर आज जग कुठे झालं असतं असं वाटलं असेल आपल्याला. मला असं वाटत होतं ते वाचल्यानंतर की हे काय लिहिलंय याच्यामध्ये बाबाजींनी की प्रेम पाठवा, प्रेम पाठवा, ह्याच्याने थोडीच युद्ध थांबणार आहे, त्याच्याने थोडीच सगळे रोग राहील. पण ते कळायला लागलं की एनर्जी आहे ती, ती फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण स्वतः जेव्हा जातो. प्रेम पाठवायचं म्हणजे माझ्याकडे तर प्रेम असलं पाहिजे. माझ्यात दुःख भरलंय दुनियाभरचं, मला खूप त्रास आहे, मी खूप दुःखात आहे, निराशेत आहे, मी कशी कुणाला प्रेम देईन. मग हे ज्या दिवशी समजले की बाबाजी हे का म्हणतात प्रेम पाठवा, प्रेम पाठवा, कारण पाठवण्यासाठी माझ्याकडे प्रेम पाहिजे. ती फ्रिक्वेन्सी आधी मी पाहिजे, माझ्यात पाहिजे. आणि मग ज्या वेळेस मला प्रेम पाठवण्या इतकं प्रेम माझ्यात जमायला लागतं, ते कधी जमतं, जेव्हा मी माझ्या आवडत्या गोष्टी करायला लागते. मी उठते दिवसभर काम, पैसा सोडून, म्हणजे पैसा सोडून दुसरं असं काम की ज्याच्यात मला आनंद आहे. नोकरी, जॉब हे सगळं सोडून द्या. पण काहीतरी पेंटिंग, डान्स, काही गाणं बिणं, काही चार मुलींशी मैत्रिणींशी गप्पा मारणं फोनवर, कुठेतरी क्लबला जाणं, डान्स करणं, काही असेल मग ते त्याच्यामध्ये नावं ठेवण्यासारखं काही नाही. की जे मला आवडतं जेव्हा मी ते काम करते, त्यावेळेसच मला त्याच्यात आनंद मिळतो. आणि मग तो आनंदाने माझ्यामध्ये प्रेम उत्पन्न होतं. आणि मग ते प्रेम जे आहे ते आपण इतकं भरलं की मग ते आपण दुसऱ्याला पाठवायला सुरू करतो. ही बाबाजींची प्लॅनिंग मला जेव्हा मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या इच्छेने जे काम, जे आनंद देणारं काम आहे ते करायला सुरुवात केली, तेव्हा माझे व्हायब्रेशन्स वाढायला लागले. तेव्हा मला समजायला लागलं की ते माझं लहानपण मी कुठंतरी सोडून आले, जिथं मी दिवसभर खेळायचे, घरी यायचेच नाही, जेवायला फक्त घरामध्ये थोडा वेळ, आणि दिवसभर खेळत बसायचं लहान मुलांवर. तर तो इनर चाइल्ड बाबाजी म्हणतात बाहेर काढा, कारण तोच तुम्हाला हायर व्हायब्रेशन मध्ये घेऊन जाणार आहे, तोच तुम्हाला उच्च ऊर्जेमध्ये. जर आपण मोठ्यांप्रमाणे विचार करत आयुष्य जगायला लागलो तर आपण कायमच असे टेन्शनमध्ये, काळजीमध्ये, घरात काय, ह्याच्यात काय, ह्याच्यातच राहणार. पण त्यासाठी जेव्हा बाळाच्या एनर्जीमध्ये आपण जातो, लहान मुलांचं जसं आवडीचं करायला लागतो, तेव्हा आपण प्रेमाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये येतो. हे मला बाबाजींचं पुस्तक वाचताना नंतर ते जेव्हा 6 महिन्याचा पिरियड गेला तेव्हा मला कळायला लागलं बाबाजींनी काय सांगितलंय. त्यामुळे काही गोष्टी अशा पुस्तकं वाचताना किंवा हे असं आपण ऐकताना कळत नाही. पण ती तेवढी आपण थोडी पुढची स्टेज गेलो की ते बरोबर आपल्यापर्यंत ते ज्ञान जेवढं पोहोचवायचं तेवढं पोहोचवतात. म्हणून विश्वास ठेवा ह्या प्रवासामध्ये. जे आपल्याबरोबर आत्ता येत आहे आपल्यापर्यंत ते योग्य आहे. त्या त्या वेळेस त्या गोष्टी पोचतील, त्या त्या वेळेस ती लोक भेटतील. आणि त्या त्या वेळेस बाबाजी आपल्यासोबत अशा वेगवेगळ्या घटना घडवून आणतील. बाबाजी हे योगी आहेत. तुम्ही इतके वर्ष कधी तुम्ही स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांची नावं ऐकली असतील, यांना बघितले, हे गुरु मानलेत. पण तुम्ही बाबाजींचं मला नाही वाटत, कारण मी कधी ऐकलं नव्हतं कोण आहेत महाअवतार बाबाजी. पण ते ह्या काळामध्ये जास्त परिचयाला यायला लागलेत, लोकांना माहित होत आहेत जास्त करून. मी पॉडकास्ट पण ऐकले ह्याचं की बाबाजी एक योगी आत्मा आहेत, योगी आहेत मोठे. आणि त्यांचे जे परमहा परमहंस योगानंद जे आहेत, त्यांचे गुरूंचे गुरूंचे गुरु म्हणजे बाबाजी. आणि हा त्यांचा मोठा जर्नी त्या पुस्तकामध्ये दिला, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी मध्ये. तर ते पण पुस्तक सगळ्यांनी जरूर वाचा, तुम्हाला त्यातून पण बऱ्याचशा गोष्टी कळतील.
तर हे सगळं अचानक आलेलं आहे आता. मी हे ठरवलं नव्हतं आज बोलायचं. बाबाजींची इच्छा आणि त्याप्रमाणे हे सगळं समोर आलंय. आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. आपण जिथं आहोत तिथं आपण सगळेजण अगदी आभार व्यक्त करत आणि आपल्या स्वतःचे, परमात्म्याचे, आपल्या गुरूंचे, महाअवतार बाबाजींचे, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींचे आभार व्यक्त करू की आपण एका अशा सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहोत आपल्या आयुष्यामध्ये, जो प्रवास अनेक जन्मांपासून आपली वाट बघतोय. हा मार्ग कदाचित खूप काट्या काटे असतील या मार्गावर, आपल्याला काही गोष्टी पटत नसतील आता ह्या क्षणाला, पण विश्वास ठेवा, ह्या मार्गावर अंधार नाहीये, फक्त उजेड आहे. हळूहळू सगळा हा मार्ग आपल्या समोर एक 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 उलगडत जाईल. पण त्यासाठी आपली तयारी पाहिजे, आपण तयार पाहिजे, आपली साधना सुरू पाहिजे, विश्वास पाहिजे. आपण सुंदर अशा सिद्धिलक्ष्मी स्तोत्राने आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. सगळ्यांनी हे स्तोत्र ऐकत असताना 2-3 मोठे श्वास घ्या आणि फक्त हे स्तोत्र लक्ष देऊन शांतपणे ऐका. आपल्या श्वासांसोबत राहा. श्री गणेशाय नमः। ॐ अस्य श्री सिद्धिलक्ष्मी स्तोत्रस्य हिरण्यगर्भऋषिः अनुष्टुप् छन्दः सिद्धिलक्ष्मीर्देवता मम समस्त दुःखक्लेश पीडा दारिद्र्य विनाशार्थं सर्वलक्ष्मी प्रसन्न करणार्थं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवता प्रीत्यर्थं च सिद्धिलक्ष्मी स्तोत्र जपे विनियोगः। ॐ सिद्धिलक्ष्मी अंगुष्ठाभ्यां नमः। ॐ ह्रीं विष्णुहृदये तर्जनीभ्यां नमः। ॐ क्लीं अमृतानन्दे मध्यमाभ्यां नमः। ॐ श्रीं दैत्यमालिनी अनामिकाभ्यां नमः। ॐ तं तेजः प्रकाशिनी कनिष्ठिकाभ्यां नमः। ॐ ह्रीं क्लीं श्रीं ब्राह्मी वैष्णवी माहेश्वरी करतलकरपृष्ठाभ्यां नमः। हृदयादिन्यासः। ॐ सिद्धिलक्ष्मी हृदयाय नमः। ॐ ह्रीं वैष्णवी शिरसे स्वाहा। ॐ क्लीं अमृतानन्दे शिखायै वौषट्। ॐ श्रीं दैत्यमालिनी कवचाय हुम्। ॐ तं तेजः प्रकाशिनी नेत्रद्वयाय वौषट्। ॐ ह्रीं क्लीं श्रीं ब्राह्मीं वैष्णवीं फट्। अथ ध्यानम्। ब्राह्मीं च वैष्णवीं भद्रां षड्भुजां च चतुर्मुखां त्रिनेत्रां च त्रिशूलां च पद्मचक्रगदाधरां पीताम्बरधरां देवीं नानालङ्कारभूषितां तेजःपुञ्जधरां श्रेष्ठां ध्यायेत् बालकुमारिकाम्। ओङ्कारलक्ष्मीरूपेण विष्णोर्हृदयमव्ययम् विष्णुमानन्दमध्यस्थम् ह्रीङ्कारबीजरूपिणी। ॐ क्लीं अमृतानन्दभद्रे सत्य आनन्ददायिनी। ॐ श्रीं दैत्यभक्षरदां शक्ति मालिनी शत्रुमर्दिनी तेजः प्रकाशिनी देवी वरदा शुभकारिणी। ब्राह्मी च वैष्णवी भद्रा कालिका रक्तशाम्भवी आकार ब्रह्मरूपेण ओङ्कारं विष्णुमव्ययम्। सिद्धिलक्ष्मी परालक्ष्मी लक्ष्यलक्ष्मी नमोऽस्तु ते। सूर्यकोटिप्रतीकाशं चन्द्रकोटिः समप्रभम् तन्मध्ये निकरे सूक्ष्मं ब्रह्मरूपव्यवस्थितम्। ओङ्कार परमानन्दं क्रियते सुखसम्पदा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। प्रथमे त्र्यम्बिका गौरी द्वितीये वैष्णवी तथा तृतीये कमला प्रोक्ता
चतुर्थे सुरसुन्दरी पञ्चमे विष्णुपत्नीं च षष्ठे च वैष्णवी तथा सप्तमे च वरारोहा अष्टमे वरदायिनी नवमे खड्गत्रिशूला दशमे देवदेवता एकादशे सिद्धिलक्ष्मी द्वादशे ललितात्मिका एतत् स्तोत्रं पठन्तस्त्वां स्तुवन्ति भुवि मानवाः सर्वोपद्रवमुक्तास्ते नात्र कार्या विचारणा एकमासं द्विमासं वा त्रिमासं च चतुर्थकम् पञ्चमासं च षण्मासं त्रिकालं यः पठेन्नरः ब्राह्मणाः क्लेशतो दुःखदरिद्राभयपीडिताः जन्मान्तरसहस्रेषु मुच्यन्ते सर्वक्लेशतः अलक्ष्मीर्लभते लक्ष्मीमपुत्रः पुत्रमुत्तमम् धन्यं यशस्यमायुष्यं वह्निचौरभयेषु च शाकिनी भूतवेताल सर्वव्याधिनिपातके राजद्वारे महाघोरे सङ्ग्रामे रिपुसङ्कटे सभास्थाने श्मशाने च कारागे हारिबन्धने अशेषभयसम्प्राप्तौ सिद्धिलक्ष्मीं जपेन्नरः ईश्वरेण कृतं स्तोत्रं प्राणिनां हितकारणं स्तुवन्ति ब्राह्मणा नित्यं दारिद्र्यं न च वर्धते या श्रीपद्मवने कदम्बशिखरे राजगृहे कुञ्जरे श्वेते चाश्वयुते वृषे च युगले यज्ञे च यूपस्थिते शङ्खे देवकुले नरेन्द्रभवनी गङ्गातटे गोकुले सा श्रीस्तिष्ठतु सर्वदा मम गृहे भूयात् सदा निश्चला। श्रीब्रह्माण्डपुराणे ईश्वरविष्णुसंवादे दारिद्र्यनाशनं सिद्धिलक्ष्मीस्तोत्रं सम्पूर्णम्। आपल्या हृदयामध्ये असलेल्या ह्या महालक्ष्मीला, ह्या देवीला साक्षात प्रणाम करू, आपल्या सगळ्यांच्या घरी वास करत असलेल्या या देवीला आभार व्यक्त करू, प्रणाम करू। हळूच आपलं लक्ष आपल्या हृदयावर, आपल्या छातीवर मध्यभागी केंद्रित। पुढचे काही क्षण आपण आपल्या संपूर्णपणे हृदयावर लक्ष केंद्रित, आतमध्ये असणाऱ्या शिवाला जाणून घ्यायचा प्रयत्न करू। शक्ती साक्षात आपल्यामध्ये विराजमान आहे, महालक्ष्मीच्या रूपाने, श्री दुर्गेच्या रूपाने, महाकाली, महाचंडीच्या रूपाने। आता आतमध्ये असणाऱ्या पुरुष तत्व श्री भगवान महादेवांना साक्षात अनुभव करू आपल्या हृदयावर। सगळं लक्ष अगदी हृदयावर शांतपणे, काही करायचं नाही, फक्त छातीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित, आपले श्वास अनुभव करायचे। पुढचे काही क्षण एकरूप होऊन जाऊ, एक होऊन जाऊ आपल्या श्वासांसोबत आपल्या छातीवर। जे काही माझ्या आयुष्यात सुरू आहे त्याला मी शरण आहे आणि मी त्या गोष्टी सहजपणे सोडते।
जे काही माझ्या आयुष्यात घटना घडतील त्या होतील, आणि ज्या होणार नाहीत त्यांना मी सोडून देते. सगळ्यांवर मी स्वतःला प्रेम करायचे, हाच पर्याय निवडते. सगळं काही सुंदर आहे, छान आहे, आणि मी सकारात्मक आहे. मला माहिती आहे की शेवटी सगळं आपोआप बरोबर होईल, छान होईल. ज्या गोष्टी मला स्वीकारणं अवघड जात आहे त्या गोष्टींचा कंट्रोल मी सोडते. त्या गोष्टी मी ब्रह्मांडावर सोडते. त्या गोष्टी मी ब्रह्मांडावर सोडते. माझं हृदय अनंत कृपा आशीर्वादांसाठी, सकारात्मक गोष्टींसाठी ज्या ब्रह्मांडाकडून माझ्याकडे येत आहेत त्यासाठी मी खुलं करते, खुलं करते. समृद्धी ही आभारात आहे आणि आभार माझ्या हृदयात आहेत. समृद्धी, पैसा आभाराने येतो आणि हा आभार माझ्या हृदयात आत्ता ह्या क्षणाला आहे. माझं हृदय स्वीकारण्यासाठी खुलं आहे. मी आभारी आहे ज्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत आणि ज्या येत आहेत त्या सगळ्यांसाठी. मी बऱ्याचशा अडचणींचा सामना करून इथपर्यंत पोहोचली आणि मला पूर्ण खात्री आहे की माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे की मला पाहिजे तसं आनंदाचं आयुष्य मी निर्माण करू शकते. मी नशीबवान आहे याची मी वाट बघत बसणार नाही. हे नशीब मी स्वतः निर्माण करणार. मी शांतता, वाढीचा पर्याय निवडते. मी स्वतःचं बेस्ट व्हर्जन होण्याचा पर्याय निवडते. आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोडून मी फक्त आणि फक्त आता ह्या क्षणाला स्वतःवर प्रेम करते. मी जे काही मिळवलंय त्यात मला समाधान आहे आणि आनंद आहे. मी स्वतःचं खूप कौतुक करते आणि प्रेम करते, कारण मी परिपूर्ण आत्मा आहे. मी नक्कीच परमात्म्याचं आवडतं बाळ आहे.
नक्कीच मी यशस्वी आहे. माझ्या डेफिनेशन प्रमाणे, व्याख्येप्रमाणे. म्हणूनच मी आज ह्या साधनेमध्ये आहे. मी माझ्या आत्म्याचा आदर करते. मी पूर्णपणे या ब्रह्मांडीय शक्तीवर, माझ्या उच्च आत्म्यावर विश्वास ठेवते आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं सुरू ठेवते. शेवटचा 1 मिनिट. आपल्या आतमध्ये असलेल्या उजेडाचे, प्रकाशाचे आभार व्यक्त करा. आपण सगळेजण ह्या सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार आहोत. आपले दोन्ही हात ही सावकाश आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. सावकाश प्रसन्न शांत मनाने आपले डोळे उघडून आपले हात संपूर्ण शरीरावरून फिरवून आणि आभार व्यक्त करून त्या परम चैतन्याची, परम शक्ती, आपल्या सगळ्यांचे अनेक आभार.